क्षेत्र माणूर येथील गुरुदत्त शिक्षण संस्थेने कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य असे गुरुदेव दत्तांचे सुंदर आणि विलोभनीय मंदिर बांधले आहे। मंदिर कळस तसेच गुरुदेव दत्तात्रय महाराजांची प्राणप्रतिष्ठा बाकी आहे। धार्मिक रूढी परंपरेनुसार मंदिर उभारण्यात आल्यानंतर कळसाच्या अंतिम कामासाठी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांमधून हातात झोळी घेऊन दीक्षा मागावी लागते। अशी धार्मिक परंपरा असल्याने शुक्रवार दिनांक 28 रोजी सकाळी 9 वाजता श्री क्षेत्र पाडे कनाशी अभोणा या गावात दीक्षा फेरी काढून दीक्षादान मागण्यात आली। यावेळी गुरुदत्त शिक्षण संस्थेने अध्यक्ष डॉक्टर शैलेश पवार, सचिव अनुप पवार, काशीनाथ पवार, सुभाष पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव, विठेवाडीकर, अशोक चव्हाण, बगडूकर, काळू पवार, रामू आहेर, शरद गांगुर्डे, कवी आभा आहेर, दीपक पवार, दिनेश पवार, केदार पवार, विलास पवार, शरद पवार, अभिजित पवार, रवींद्र पवार, हिरमण पवार, पोपट सुरेश पवार, रामा पवार, विजय पवार, किशोर पवार, प्रकाश पवार, नितीन पवार, सुनील पवार, दत्तू पगार, गंगाधर पवार, मिलिंद पवार, भूषण पवार, संजय पवार, साहेबराव पवार आदींसह शेकडो ग्रामस्थ व दत्तभक्त उपस्थित होते। अंतिम टप्प्यात आहे आणि त्या मंदिराचा कळसाचं पूजन आणि कळस उभारणीचं काम आपण मानोरकरांनी आणि डॉक्टर जे डी पवार साहेबांनी हाती घेतलेलं आहे आणि ते कळसाचं काम पूर्ण करण्यासाठी आपल्या हिंदू धर्माच्या याच्यानुसार, दत्त परिवाराच्या याच्यानुसार ते कळसासाठी एक देणगी द्यावी लागते आणि त्या देणगीतून कळसाचं काम उभं राहतं आणि म्हणून फुलाची पाकळी अशा 5 गावातनं जी दीक्षा आपल्याला जमा होईल त्या दीक्षेतून आलेल्या रकमेतून ते असं भव्य असं कळसाचं काम पूर्णत्वास नेत असतं। मी कनाशीवासियांना विनंती करतो, आपल्या सर्वधर्म संयोगाने कनाशी गटातून निवडून आलेले माजी सभापती शैलेशदादा पवार यांच्या प्रेरणेतून या मंदिराचं काम पूर्णत्वास येत आहे। माझी कनाशीवासियांना विनंती आहे की त्यांनी आपल्या इच्छेनुसार दान पदरात टाकावं आणि हा मंदिराचा कलशाचं काम पूर्ण करण्यास फुलाची पाकळी म्हणून हातभार लावावा असं समस्त गुरुभक्तांच्या वतीने मी आवाहन करतो आहे।